बनलाच नाही, नवीन जुना आहे. पण नवीन बनला काय या 4 दिवसात? काय खाल्लं आपण? एकतरी अन्नाचा दाना खाल्ला का आपण? नाही, काहीच नाही. अन्नाचा दाना नाही खाल्ला, नुसतं लिंबू पाणी संजीवनी पेय. तर शरीराला मोठी विश्रांती दिली आपण. शट डाऊन ऑफ द फॅक्टरी. काय केलं आपण? फॅक्टरी शटडाऊन केली. आणि कशी सिच्युएशन आहे? विन विन की लूज लूज? विन विन सिच्युएशन आहे की तुम्हाला बोनस पण भेटणार आहे, तुम्हाला डबल पगार पण भेटणार आहे, 2 दिवसाची सुट्टी पण भेटणार आहे. विन विन सिच्युएशन. आणि मालकाला पण विन आहे, मालक पण तोट्यात नाही. कारण की 6 महिन्यापासून चक्की त्या मशीना सुरू होत्या, त्याच्यामध्ये काही अटकलं होतं, काही होतं. आता मालकाला माहीत आहे की याला ग्रेसिंग करावं लागते, त्याची खोला लागते, त्याचे पार्ट पुन्हा लावा लागते, त्याला मेंटेनन्स केअर ऑइलिंग करावं लागते, ग्रेसिंग करावं लागते. याच्यासाठी 2 दिवस मालकाने सुट्टी देऊन दिली आणि सांगितलं दिवाळी आहे पुढे बोनस पण 2 दिवसाचा पगार भेटणार आहे. कशी सिच्युएशन आहे? मालकाची विन विन कशी आहे की प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. आणि 2 दिवस सुट्टी दिली की लेबर प्रेमानं कामं करणार आहे. हे पा, प्रेमानं कामं करणं. आता समजा घरी पोळ्यावाली बाई आली, ती पोळ्या टाकन आणि आई पोळ्या टाकन, याच्यात जमीन अस्मानचा फरक आहे. एखादी आई स्वतः पोळ्या टाकून राहिली आपल्या मुलासाठी, आणि एक बाहेरची बाई आली आणि आपल्या मुलासाठी पोळ्या टाकते, याच्यात खूप फरक आहे. इतके व्हायब्रेशन मध्ये फरक आहे. आणि तसेच परिणाम आपल्या अन्नावर होणार आहे. आईला पोरानं 2 पोळ्या जेवल्या, नसं 3री मागितली तर आई अजून त्याला तूप लावून असं करून त्याला पराठा करून देईल. कारण की तिला वाटते की आपलं पोरगं जेवलं पाहिजे, त्याला किती आनंदानं खाऊ घालून किती नाही. आणि ते 3री बाई तिला जर म्हटलं 4थी पोळी टाका, किती खातेला? 3 पोळ्या झाल्या टाकून. 8 पोळ्या सांगितलं त्या बाईनं, 10 पोळ्या टाकल्या आधी. हे व्हायब्रेशन कसं आहे? निगेटिव्ह व्हायब्रेशन आहे. तर त्याचे परिणाम पण आपल्या शरीरावर कसे होतील? म्हणून ॲटलिस्ट आपलं जेवण तरी आपण, बाकी सगळ्या कामाला काय करा, बाया लावा, भांडे धुणं तुम्ही. पण आता तुम्ही फॉरेनमध्ये आता ही जाते तिच्या पोराकडे सिडनीला, आमचे इतके नातेवाईक फॉरेनमध्ये आहेत, तिकडं कशालाच बाई नाही आहे. आपल्याला काय वाटते की आपण बोलले बा फॉरेन फॉरेन फॉरेन, अरे ते लोकांचं जीवन पहा तुम्ही जवळ जाऊन, काहीच नसते. आपले कपडे आपण प्रेस करा. आमचे बाबा तर इथून दाढी कटिंग करून जातात की तिकडे ते काय अपॉइंटमेंट घेऊन कटिंग करायला 6,000 रुपये द्या लागतात एका कटिंगचे. आणि ते बाबा बारीक कट करतात, कंजूस नंबर 1 आहे. तिकडे जाय, तिकडे दाताचं काही काम असलं, डोळ्याचं काही काम असलं, सगळं करून जातील. तिकडे इतकं महाग आहे डेंजर की यांचा पुरा पेन्शनच चालला जाईल एका दातासाठी. बरोबर आहे की नाही? तिथे सगळे जुना भांडे घासतात, धुणं धुतात, सारं ते करतात. त्यांना त्यांच्या घरी झाडायला मशिना आहेत, पण बाई नाही मिळणार. आणि आपल्याला तर मुलांना पोचवायला स्कूल बस नाही, मुलांना आपणच पोचवायचं, आणायचे, आपण आपली कार आपण सर्व्हिसिंग करायची. आज सर्व्हिसिंग सेंटर पण नाही कुठे. इव्हन त्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा माणूस पण नाही आहे. आपल्याला भर लागते आपल्या हातानं. आपण उतरायचं, पेट्रोल भरायचं, परत गाडीत बसायचं. तर आपल्याला वाटतं ते काही नाही. माझ्या आता वहिनीच्या 2 डिलिव्हरी झाल्या, तिच्याकडे 1 जण नव्हतं. डिलिव्हरी नवऱ्यानंच केली. नॉर्मल डिलिव्हरी 90%. हां, आणि 95% नॉर्मल डिलिव्हरी. तर आपण थोडंसं समजा या गोष्टी की आपल्याला तर इतके पाहिजे असतात हाताशी लोक. तुम्ही हातपाय हलवणार नाही तर ते बज्जड होऊन जातील ना. स्वतःचे कामं स्वतः, स्वतःचे पाणी स्वतः. जसं आता वहिनी 2-3दा खाली बसल्या उठल्या तर काय झालं, त्या बॉडी पार्टला काय झालं, मुवमेंट झाली, हालचाल झाली, तर ते जास्त ॲक्टिव्ह होते. मग माझे वडील 91व्या वर्षी जर अजूनही चांगले आहेत तर त्याचं कारण काय आहे, ते सकाळी 4 वाजता उठून मॉर्निंग वॉकला जातील, योगा करतील. ते काल काय म्हणे मला माहीत आहे, इतकं वेळ त्यांना बनू दिलं. म्हणजे थोडंसं आता 92मध्ये थोडंसं होते, इतकं वेळ बनू दिलं. ते काय म्हणे, मी त्यांना व्यायाम शिकवतो म्हणजे 10 प्रकारचे. मी म्हटलं हाईट झाली बाबा तुमची, तुमच्याकडून आम्हाला काही व्यायाम शिकायचे नाही, असं बोलायला लागलं त्यांना. मला म्हणजे मी त्यांना शिकतो की बा मी असे व्यायाम केल्याच्यानं मी असं आहे म्हणून असं सांगतो म्हणे त्यांना. मी म्हटलं बाबा बस झालं जेवढं बोल.
का बरं म्हटलं? कारण की त्यांना एवढा उल्हास आहे, त्यांना वाटते की हे असे व्यायाम केल्यामुळे माझे सारे बळीपण चालतात. बरोबर आहे, मुवमेंट ॲज अ मेडिसिन. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय झाल्या पाहिजे, चांगल्या प्रकारे समजल्या पाहिजे. तर रसगुल्ल्याचं उदाहरण सांगितलं मी कशासाठी, ते आपल्याला स्पर्श नाही झाला पाहिजे. मैकदो के भी आसपास राहा, असे जीवनात नशा आणणाऱ्या सगळ्या गोष्टी माझ्याजवळ होत्या. पद, प्रतिष्ठा, पैसा, कोकेन, अफीम, गांजा, सिगार, दारू. गुलरुखों से भी रुसनास रहा, गुलाब जैसे सुंदर चेहरे वाले व्यक्ति जीवन भर साथ थे. जीवनभर एकदम गुलाबी चेहऱ्यावाले लोक आजूबाजूला होते. चांगलं गेली जीवन. मैकदो के भी आसपास रहा, गुलरुखों से भी रुसनास रहा, फिर भी न जाने क्या बात थी अरे मेरी जिंदगी उम्रभर उदास रही. काय म्हणतो तो, हे सगळं असूनही असं वाटतं की मला पूर्ण जीवन माझं कसं गेलं, उदास गेलं. कारण की बाहेरच्या गोष्टीनं तो आनंद नाही येत, जो आतून आणणारा आनंद आहे. आणि आपले हे तुकाराम महाराज हे ते म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग. तर हा आतला आनंद मिळवण्याची ही साधन आहे, भ्रम तोडायची ही साधन आहे. आपले भ्रम तुटले पाहिजे. हे वाईट पॉयझन काय आहे हे समजलं पाहिजे. का बरं वाईट पॉयझन म्हटलं त्याला. आणि हे 5 डॉक्टर कोणते आहेत जे तुम्ही सतत सोबत असले पाहिजे. कोणते कोणते 5 डॉक्टर आहेत. क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित यह अधम शरीरा. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. डॉक्टर आकाश आपण फॉलो करून राहिलो. आता कोणाला फॉलो करून राहिलो, डॉक्टर आकाश. आपल्या आतमध्ये नुसतं आकाश तत्व आहे. किती वेळ खाली राहून राहिली बॉडी, आकाश तत्व. दुसरं वायू तत्व, ज्यूस जो घेऊन राहिलो त्याच्यात काही ना काही वायू तत्व आहे, वायू तत्व. नंतर जलतत्व, पाणी आहेच त्याच्यात. तिसरं अग्नी तत्व, फळांचे ज्यूस घेऊन राहिलो त्याच्यात काय आहे, कोणी पिकवले ते फळं, सूरज भगवान, सूर्याने पिकवलेले फळं. म्हणजे सूर्य तत्व गेलं की नाही त्याच्यात, की गरम केल्यावरच समजते की सूर्य. अग्नीचा शोध नव्हता लागला तरी हजारो करोडो पिढ्या जगल्या की नाही जगल्या. अग्नीचा शोध लागायच्या आधी लोक जिवंत होते की मेले. आता अग्नीवर भाजून भाजून, अग्नीवर उकडून उकडून, अग्नीवर काय काय टाकून आपण खाऊन राहिलो. मग मी काल सांगितलं पॅरालिसिस झाला असेल तर 1 महिना आग्नेवरचं, फक्त अग्नीवरचं तुम्हाला डॉक्टरने सांगितलं असेल नाईलाज बिमारी आहे, लाईलाज, काहीच याचं होत नाही, मरेपर्यंत तुम्हाला गोळ्या घ्यावं लागतील, नाही स्टेरॉइड घ्यावं लागतील, असं जर डॉक्टरने सांगितलं तर डॉक्टरचा इलाज बंद करा आणि डॉक्टर हे 5 डॉक्टर पकडा. डॉक्टर पृथ्वी, पृथ्वीवरून चाला. डॉक्टर पृथ्वीवरून चालायचं, बिना शूज नाही घालायचे. डॉक्टर अग्नी, डॉक्टर अग्नी कोण, डॉक्टर सूर्य. डॉक्टर सूर्य, सूर्यामध्ये 25 मिनिटं रोज बसा. डॉक्टर जल, डॉक्टर जल, डॉक्टर जल काय करते की तुम्ही पाण्याचा वापर काय असेल तो पद्धतशीरपणे करा. डॉक्टर वायू, हिरव्या पानांचा ज्यूस घ्या. आणि आकाश, ठेंगा दाखवून द्या पोटाला, कुछ नाही मिलेगा. किती दिवस गडबड केली पोटानं. काकाच्या आयुष्यातला पहिला उपास आहे म्हणते. काकू सांगे की मला एवढं टेन्शन आलं होतं की कधीच उपास करत नाही, पण तुमच्यासाठी आले की नाही, याला म्हणतात लैला मजनू. याच्यापेक्षा दुसरं लैला मजनूचं उदाहरण. बायकासाठी नवऱ्याचे उपास घडून राहिले. पार्वतीनं शंकराला भेटायसाठी उपास केले होते. आता इथे शंकर आले पार्वतीला घेऊन, आणि शंकर उपास करून आले की पार्वती चांगली झाली पाहिजे. याच्यापेक्षा भारतात काय चांगले माणसं असू शकतात. शाळामधून द्या एकदा आजोबासाठी. फराळाचं करायचे ना, फराळ की फलाहार. आपण फराळ करून टाकला त्याचा फराळ. रात्रीच साबुदाणा भिजू घालायचा, काय वडे करायचे, काय करायचे.
आता आपल्याला समजलं उपवास कसा असतो. हे 5 डॉक्टर जर आपण सोबत ठेवले तर आपल्याला मॅन मेड डॉक्टरकडे जायचं काम नाही. B12ची डिफिशियन्सी होत नाही, प्रोटीन कमी होत नाही. कोणत्या मुंगीला काळजी असते का बा माझं प्रोटीन कमी होईल, कोणत्या घोड्याला काळजी असते की माझ्या कॅल्शियमचं काय होईल, मी नुसतं गवतच खाऊन राहिलो, असते काळजी. एवढे मोठे हड्डे आहेत त्या हत्तीमध्ये, त्याला काळजी. बरं तो म्हणते का मी खूप ओबेस झालो, आता मग मी खूप लठ्ठ झालो, हत्ती म्हणते का? किंवा ते बारीक मानवाला कोणतं असते, जिराफ, ते म्हणते माझी मान खूपच बारीक झाली, म्हणते का ते? एखादा हे असते झरणा ओळ, तो म्हणते का मी नदी होईन, मग नदी व्हायचं आहे नाही. ससाचं पिल्लू म्हणते का मला घार बनायचं आहे, त्याची आई म्हणते का बेटा तुला उडायचं आहे, तुला उडायचं आहे, म्हणते का? गाय कोणती शिंग मारते का त्या पिल्लाला, अजून बरं ओळख झालं काय, ओळख तिथं काय? वासराला शिंग मारते काय? वासराला शिंग मारते का गाय? तुला अजून ती. आणि आपली आई माणसाची. हे आपण बुद्धिमान लोक किती खाऊ घालून किती नाही, किती तर जाते याचं काही घेणं देणं नाही, किती खाते तो गेला की नाही संडासला याचं काही घेणं देणं नाही. पण खायच्या बाबतीत असं बाउल घेऊन 1-1 घंटा फिरतात चारायला थोडं आहे की नाही. हा आपल्या इकडे ड्रामा खूप आहे. म्हणजे आमच्या आईचं तर पाहून डिप्रेशन मध्ये गेली होती. 4-3 सुना, 3ही सुना आपल्या पोरांना बरोबर. ते म्हणे बा मला तर एकच लेकरं, पण त्याला 1.5 घंटा एक वाटी घेऊन त्याच्या मागं फिरायचं, त्याला काही दाखवायचं काय म्हणतात लॅपटॉपवर. जेव्हा म्हणे असे जर 4 पोरायला मी असं 1.5 घंटा लावला असता म्हणे तर कामच नसते, घरातले कामं कोण केलं असतं नाही. हे आपलं बोलायचा विषय नाही ना. मला सांगत नको जाऊ, मला कचरा नको टाकत जाऊ, तू पण कचरा नको जमा करत जाऊ. त्याचे पोरं आहेत, त्याची बाऊल आहे, त्याला काय खाऊ घालायचं त्याला स्वातंत्र्य आहे. तू तू बसलं तर काय पाहतं ते आपलं स्वतःचं डिप्रेशन, स्वतःचं टेन्शन वाढवतं. त्याच्या पोरांना काय खाऊ घालावं हे त्या आईचा प्रश्न आहे. तू कोण म्हणणारी की ते 1 घंटा ते बाऊल घेऊन फिरते. मी माझ्या आईला असं प्रोत्साहन कधीच दिलं नाही.